नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. सूत्रसंचालन सुरू असताना दीप प्रज्वलनानंतर निवेदकानं मान्यवरांचं मनोगताला सुरुवात केली आणि कार्यक्रमामध्ये मंडळी एकच गोंधळ निर्माण झाला की दीप प्रज्वलन झाल्यानंतर प्रतिमा पूजन, मान्यवरांचं शाब्दिक स्वागत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशा रीतीने कार्यक्रमाचा क्रम होता आणि सूत्रसंचालकाने दीप प्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांच्या मनोगताला निवेदन करायला सुरुवात केली. तेव्हा संयोजकांनी निवेदकाला सांगितलं, सूत्रसंचालक आपण कार्यक्रम व्यवस्थित समजून घ्या आणि त्याकडे लक्ष द्या. हाच मंडळी आजचा भाग आहे की सूत्रसंचालकाला अवधान त्यानं ठेवणं गरजेचं आहे आणि याच घटकावरती आज आपण एक विस्तृतरित्या चर्चा करणार आहोत की निवेदनात किंवा सूत्रसंचालनामध्ये जिवंतपणा आणायचा असेल तर तो जिवंतपणा आणताना तो जिवंतपणा एका गोष्टीमुळे येतो, ती बाब म्हणजे अवधान. सतर्क राहून सूत्रसंचालकाने संवाद साधणं, सतर्क राहून सूत्रसंचालकानं निवेदन करणं आणि कार्यक्रमाला एकत्रितरित्या गुंफून ठेवणं आणि गुंथा कार्यक्रमाची रंगत वाढवणं. आणि हे रंगत वाढवत असताना आपण कुठेही मूळ कार्यक्रमाच्या वरचढ तर होत नाही ना, याचे भान देखील सूत्रसंचालकानं या निमित्तानं ठेवणं आवश्यक आहे. आपल्या वर्तुळात नेहमीच ग्रुपमध्ये जो छान गप्पा मारतो, जो छान रीतीनं विविध विषयांवरती उत्कृष्ट भाष्य करतो, विनोदावर जो कोट्या करतो, चालू घडामोडींचं जो विश्लेषण करतो, तो चांगला निवेदक असतो असं आपण सर्वजण संबोधतो. परंतु सूत्रसंचालन जर तुमचं सुव्यवस्थित व्हायचं असेल तर सूत्रसंचालकाकडं अवधान असणं गरजेचं आहे. म्हणजे ते अवधान लक्षपूर्वक कार्यक्रमावरती त्याने बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कार्यक्रम कसा आपण पुढे घेऊन जातोय याकडे सूत्रसंचालकाचं लक्ष असणं गरजेचं आहे. मान्यवरांच्या मनोगतामध्ये मान्यवर काय बोललेलं आहे ते निवेदकांनी व्यवस्थितरित्या ऐकून ते 1-2 सेकंदामध्ये त्या संबंधिताचा सार निवेदकाला आपल्या निवेदनात सांगता यायला हवा आणि कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे आणि ती रूपरेषेच्या नुसार सूत्रसंचालकाने तो कार्यक्रम पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे. म्हणजे कार्यक्रम जर सुव्यवस्थित व्हायचा असेल तर सूत्रसंचालकाचं अवधान हे असणं महत्वाचं आहे. जर सूत्रसंचालकाचं अवधान नसेल तर तो कार्यक्रम तो निवेदक हा यशस्वी होणार नाही, तर कार्यक्रम रटाळवाणी होईल आणि कार्यक्रमामध्ये एकच गडबड गोंधळ निर्माण होईल. म्हणजे आपण रस्ता क्रॉस करताना आपण जर पाहिलं नाही, आपल्या डाव्या उजव्या बाजूला पाहिलं नाही तर अपघात होतो. त्याच पद्धतीनं सूत्रसंचालकानं कार्यक्रमामध्ये जर अवधानपूर्वक लक्ष दिलं नाही, पाहिलं नाही तर सूत्रसंचालनामधला गोंधळ, सूत्रसंचालनामध्ये असे अनेक इन्सिडेंट, अनेक ऍक्सिडेंट होऊ शकतात. त्यासाठी सूत्रसंचालकानं आपलं सूत्रसंचालन प्रभावी होण्यासाठी त्यानं अवधान ठेवणं आवश्यक आहे.